टेंभुर्णी येथे अवैध वाळू उपसा थांबवण्याच्या प्रयत्नांची किंमत एका तरुण वकिलाला जीवघेणी ठरली आहे। वकील पांडुरंग तोडकर यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 5 फ्रॅक्चर झाले। धक्कादायक म्हणजे मारहाण झालेल्या याच वकिलाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। यावर काँग्रेसचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडला। विषय सभागृहात गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले। अध्यक्ष महोदय, अधिवेशन सुरू आहे। अध्यक्ष महोदय, लेटर हेड ठीक आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत। अध्यक्ष महोदय, 9 डिसेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील कणेहरगाव टेंभुर्णी परिसरामध्ये अध्यक्ष महोदय एक तरुण वकील आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध रीतीचं काम सुरू होतं। यांनी फक्त फोन केला, DYSPला फोन केला आणि तिथल्या SDOला फोन केला आणि तहसीलदारला फोन केला। तेथील या अवैध वाळू उपसा करणाऱ्या गँगनी हायवेवर, सोलापूर हायवेवर आणून इतकं मारलं की 5 फ्रॅक्चर झालेत अध्यक्ष महोदय। 5 ठिकाणी फ्रॅक्चर आहे। तो मरता मरता वाचला, कोणी सोडवायला तयार नव्हते। त्या वकिलाचं नाव आहे अध्यक्ष महोदय पांडुरंग कुंभेर तोडकर आणि ही संपूर्ण गँग 7-8 जणांची गँग, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। अध्यक्ष महोदय, काय झालं आपल्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय, काउंटर गुन्हा केला गेला ह्या एवढा मार खाऊन याच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला याच्यावरच उलट, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन 307 याच माणसाला मारलं आणि याच्यावर 307 म्हणजे काउंटर केस केली गेली अध्यक्ष महोदय। जर महसूल मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, फार गंभीर विषय आहे। तो मरता मरता वाचला। दुसरा तो संतोष देशमुख झाला असता याचा, संतोष देशमुख। खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही माहिती घ्या, हे असे प्रकार जर होत असतील तर आपण थोडासा खालच्या विभागानं सुद्धा सूचना केली पाहिजेत आणि त्वरित अशा ठिकाणी हस्तक्षेप केला गेला पाहिजेत, अशी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, वडेट्टीवार साहेबांनी गंभीर बाब नजरेस आणून दिलेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल।